शरद पवारांनी भाजप आणि अजित पवारांवर डाव टाकायला सुरुवात केली आहे. शरद पवार टप्प्यात कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहेत. भाजपच्या नाराजांची फौज शरद पवारांकडे जाते. महिन्याभरापूर्वी या बातम्या रोज येत होत्या. या बातम्यांची सुरुवात झाली होती कागलच्या गैबी चौकातून. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला भाजप नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला होता. यावेळी बोलताना समरजित घाटगे म्हणाले होते की 100% परिवर्तन होणार आणि पक्षात आणखी लोकांचा प्रवेश होणार. समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची धूळ खाली बसते ना बसते तोपर्यंत इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला. ह्याच सभेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की मी जास्त काही बोलत नाही, चित्र बदलतंय. पुढचा महिनाभर जवळपास सगळे दिवस बुक झालेत. लोकांच्या मनात हा विचार आहे की एकत्र आलं पाहिजे आणि परिवर्तन झालं पाहिजे. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार फलटणला पक्षप्रवेशासाठी गेले. पण तिथं शरद पवारांना जो माणूस हवा होता त्या रामराजे निंबाळकरांनी शरद पवार गटात प्रवेश केला नाही. त्यांचे निकटवर्तीय आमदार दीपक चव्हाणांनी शरद पवार गटात प्रवेश केला. फलटण नंतर शरद पवार गटात पंढरपूरचे परिचारक, मावळचे भेगडे इत्यादी मंडळी पक्षप्रवेश करतील अशा चर्चा होत्या. पण त्यांचा पक्षप्रवेश काही झाला नाही. कारण भाजपच्या नाराजांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आल्याचं बोललं जातं. त्यामुळे पवारांनी गळ टाकलेले 9 नेते शेवटपर्यंत त्यांच्या गळाला लागलेच नाहीत. हे नेते नक्की आहेत कोण? त्यांना पक्षात घेणं पवारांना का शक्य झालं नाही? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. शरद पवारांच्या हाताला न लागलेले पहिले नेते म्हणजे पंढरपूरचे प्रशांत परिचारक. पंढरपूरचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे समाधान आवताडे. त्यामुळे आवताडे यांना तिकीट रिपीट होईल अशी शक्यता बोलली जात होती आणि झालंही तसंच. त्यामुळे प्रशांत परिचारक तिकिटासाठी शरद पवार गटात येतील असं बोललं गेलं. कारण तिकीट जाहीर होण्याच्या 2 महिन्यांपूर्वी परिचारकांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. याच काळात परिचारक पवारांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत होत्या. ऑक्टोबर महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी परिचारकांनी फडणवीसांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्याचं बोललं गेलं. त्यामुळे परिचारक शरद पवार गटात प्रवेश करतील ह्या चर्चांना वेग आला. पण शेवटी समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा परिचारकांनी पवार गटात प्रवेश केला नाही. याचं कारण म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या शिष्टाईला आलेलं यश. बावनकुळे यांनी सोलापूरमध्ये जाऊन परिचारक आणि अवताडे गटात मनोमिलन घडवून आणलं आणि पवारांकडे जाणारा एक माणूस रोखून धरल्याचं बोललं जातं. पवारांच्या हाती न लागलेले दुसरे नेते म्हणजे अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर. रामराजे निंबाळकर फलटणमधील भाजपच्या नेत्यांना कंटाळून शरद पवार गटात जातील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. तसे संकेत खुद्द पवारांनी दिले होते. पण रामराजे काही पवारांच्या हाताला लागले नाहीत. रामराजेंनी आपले धाकटे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांना शरद पवार गटात प्रवेश करू दिला, पण ते स्वतः गेले नाहीत. दुसरीकडे भाजपच्या रणजित निंबाळकरांनी डाव टाकत इथं घड्याळावर सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे फलटणच्या राजकारणात मोठं प्रस्थ असणारे रामराजे निंबाळकर शरद पवारांच्या तुतारीपासून दूर राहिल्याचं बोललं जातं. रामराजे निंबाळकर शरद पवार गटात आले असते तर पवारांना प्रत्यक्षरित्या जमिनीवर ताकद मिळाली असती असं बोललं जातं. त्यांचा पवार गटातील पक्षप्रवेशामुळे इतर ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रभाव पडला असता, पण तसं घडलं नाही हे निश्चित आहे. पवारांच्या हाती न आलेले तिसरे नेते म्हणजे विवेक कोल्हे. कोपरगाव विधानसभेत कोल्हे विरुद्ध काळे असा परंपरागत सामना होतो. कोपरगावचे विद्यमान आमदार अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे असल्यामुळं भाजपचे विवेक कोल्हे शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात होतं. कोल्हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांच्या मार्फत पवारांच्या संपर्कात होते अशाही चर्चा होत्या. याआधी विवेक कोल्हेंनी अपक्ष पदवीधरची निवडणूक लढली होती, ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपनं त्यांना मागील 5 वर्षात मानाचं स्थान न दिल्यामुळं त्यांचा भाजपवर राग होता आणि यामुळेच ते पवार गटात जाऊन कोपरगावचं तिकीट मिळवतील अशा चर्चा झाल्या होत्या. पण शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे परिवाराची दिल्लीत अमित शहांच्या उपस्थितीत शिष्टाई केली आणि कोल्हे परिवारानं कोपरगावच्या मैदानातून माघार घेतली. शेवटी शरद पवारांना इथून संदीप वरपे या नव्या चेहऱ्याला संधी द्यावी लागली. पवारांच्या हाती न लागलेले चौथे नेते म्हणजे मावळचे बापू भेगडे. मावळचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळकेंना महायुतीकडून तिकीट मिळणार हे फिक्स मानलं जात होतं. त्यामुळे भाजप नेते बापू भेगडे तुतारी हाती घेतील असं बोललं गेलं. भेगडे यांची मावळमध्ये वैयक्तिकरित्या ताकद आहे. त्यामुळे त्यांना शरद पवार गटाची ताकद मिळाल्यास बापू भेगडेंना निवडणूक सोपी जाईल असं बोललं गेलं. पण शेवटपर्यंत बापू भेगडे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाच्या चर्चा या फक्त चर्चाच राहिल्या. शेवटी पवारांनी इथून आपला उमेदवारच जाहीर केला नाही. पवार अपक्ष निवडणूक लढणाऱ्या
बापू बेगडेंना पाठिंबा देतील असं आता बोललं जात आहे। पवारांच्या हाती न लागलेलं पाचवं नाव म्हणजे अकोले विधानसभेचं पिचड कुटुंब। 2019 साली मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता। पण भाजपमध्ये गेल्यावर पिचड यांना ना विधान परिषद मिळाली ना विधानसभेचं तिकीट मिळालं। त्यामुळे भाजपवर नाराज असलेले पिचड कुटुंब पवार गटात प्रवेश करतील असं बोललं गेलं। याशिवाय लोकसभा निवडणुकीपासून पिचड कुटुंब पवारांच्या संपर्कात होतं असंही बोललं जात होतं। वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी शरद पवारांची पक्षप्रवेशासंदर्भात भेट घेतल्याच्याही बातम्या आल्या होत्या। पण अकोले विधानसभेचं तिकीट पवारांनी आधीच अमित भांगरेंना जाहीर केलं होतं। त्यामुळे पिचड परिवारातील कुणाला तिकीट जाईल याच्या शक्यता मावळल्या आणि पिचड कुटुंब भाजपमध्येच राहिलं असं बोललं जातंय। पवारांच्या हाती न लागलेली 6वी व्यक्ती म्हणजे अहेरीचे माजी आमदार अंबरीशराव अत्राम। महायुतीकडून अहेरीचे तिकीट अजित पवार गटाच्या धर्मराव बाबा अत्राम यांना जाहीर झाल्यावर भाजपचे अंबरीशराव अत्राम तुतारी हातात घेतील असं बोललं गेलं। पण तसं काही शेवटपर्यंत घडलं नाही। अंबरीशराव अत्राम यांची ताकद आदिवासी मतदारात मोठ्या प्रमाणावर आहे। धर्मराव बाबा अत्राम यांना टक्कर देण्यासाठी अंबरीशराव अत्राम प्रभावी ठरतील असं बोललं जातं। पण अंबरीशराव अत्राम शेवटपर्यंत पवारांच्या हाती आलेच नाहीत। इथून पवारांनी धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांना शेवटी तिकीट दिलंय। पवारांच्या हाती न लागलेले 7वे नेते म्हणजे पुसदचे ययाती नाईक आणि निलय नाईक। पुसदचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक। त्यांच्या विरोधात नाईक कुटुंबातील भाजपचे निलय नाईक शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढतील असं बोललं गेलं। निलय नाईक महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी तयार होते, पण ते पवारांच्या संपर्कात म्हणावे तेवढे नव्हते असं म्हटलं जातं। नाईक कुटुंबातीलच ययाती नाईक सुद्धा तुतारी हातात घेण्यास तयार होते, पण पवारांच्या हाती ययाती नाईक सुद्धा लागले नाहीत। नाईक कुटुंब पवारांच्या हाती का लागलं नाही याचं कारण अजून पुढे आलेलं नाहीये। पण विदर्भाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा पवारांनी गमावला असं मात्र म्हटलं जात आहे। पवारांनी इथून तुतारीवर शरद मैंद यांना मैदानात उतरवलंय। वाईचे भाजप नेते मदन भोसले हे सुद्धा पवारांच्या हाती लागले नाहीत। मदन भोसले यांची शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भेट घेतली होती, पण भोसले यांची मनधरणी करण्यात शरद पवार गट अपुरा पडल्याचं बोललं जातं। वाईचे मदन भोसले राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांचे परंपरागत विरोधक आहेत, त्यामुळे ते अजित पवार गटाच्या मकरंद पाटलांविरोधात प्रभावी ठरतील असं बोललं जात होतं। पण मदन भोसले यांनी शरद पवार गटात येण्यास नकार दिला आणि पवारांना इथून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी द्यावी लागली। पवारांच्या हाती न लागलेले 9वे नेते म्हणजे गणेश नाईक। 2019ला गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता। यावेळी गणेश नाईक यांना भाजपकडून ऐरोलीमधून तिकीट मिळालं खरं, पण त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना मात्र बेलापूरमधून डावलण्यात आलं। त्यामुळे परिस्थितीनुसार संदीप नाईक यांना शरद पवार गटात प्रवेश करावा लागला। पण यात गणेश नाईक मात्र भाजपकडेच राहिले, त्यांनी काही शरद पवार गटात प्रवेश केला नाही। यामुळे गणेश नाईकांसारखा महत्त्वाचा नेता शरद पवारांच्या हाती आला नाही आणि ऐरोलीमध्ये काही तुतारी वाजलीच नाही। थोडक्यात पवारांच्या हाती जी माणसं येतील असं बोललं जात होतं, त्यात 1-2 अपवाद सोडले तर कुणीच हाती लागलं नाही। तुम्हाला काय वाटतं, पवारांच्या हाती ही माणसं का आली नाहीत? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।